मंडळी, भोंदू खरातकडे ज्या महिला गेल्या ना त्याच दोषी आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा प्रकारची संतापजनक मागणी करण्यात आली। मागणी करणाऱ्या महिला आहेत आणि विशेष म्हणजे त्या स्त्रीवादी लेखिका आहेत, ज्यांचं नाव आहे अरुणा सबाने। खरं सांगू, आपल्या समाजातली खाजगीमध्ये सोशल मीडियावरची कुजबूज प्रतिक्रिया आणि जो न्यायनिवाडा आहे ना, तो त्यांनी जाहीर बोलून दाखवला एवढंच। म्हणून हा गंभीर आणि तितका संवेदनशील मुद्दा आज चर्चेला घेऊन आलोय। एखाद्या महिलेनं अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला की न्याय मिळण्याच्या ऐवजी तिच्या चारित्र्याचे वाभाडे आणि धिंदोडे काढण्याची आमची जुनी बुरसटलेली सवय अजून सुटली नाहीये। खरात प्रकरणात सध्या महिलांबद्दल जे बोललं जात आहे ते समाजाच्या कोडगेपणाचं प्रदर्शन आहे। ज्या महिलांचं शोषण झालं, ज्यांना व्यवस्थेनं आणि परिस्थितीनं जाळ्यात ओढलं, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची मागणी केवळ संतापजनक नाहीये, माणुसकीला काळीमा फासणारी आहे। इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, विक्टिम ब्लेमिंग, म्हणजे बळीचा बळी देण्याचा हा प्रकार आहे। कारण काय, तर त्यांनी शोषणाला विरोध केला नाही, त्यांनी स्वेच्छेने संबंध ठेवले होते। व्हिडिओ क्लिपिंग वरून काढलेला हा सामाजिक निष्कर्ष आहे आणि समाजाचा न्याय सुद्धा म्हणायचं कायला। पण कधी हा विचार केलाय का की त्या स्वेच्छेने गेल्या असत्या तर खरातला तुरुंगात का पाठवलं असतं? त्यांनी हिम्मत केली म्हणून खराचे काळे कारनामे आज जगाच्या समोर आले। अल्पवयीन मुलींना सुद्धा त्या नराधमानं सोडलं नाही, मग त्या अल्पवयीन मुली सुद्धा वाचनेसाठी त्यांच्याकडे गेल्या असं समाजाला म्हणायचंय का? कुठल्या परिस्थितीत त्यांचं शोषण झालं असेल, त्यांच्यावर कुठल्या औषधांचा अंमल होता, कुठला दबाव होता का, कुठली भीती होती का, ब्लॅकमेलिंग केलं गेलं का, महिला कुठल्या अशा गोष्टीला बळी पडल्या का, त्या गोष्टी तपासातून समोर येणं गरजेचं आहे। पण त्या आधीच व्हिडिओ क्लिपिंग पाहून एखादा निष्कर्ष काढणं हा सामाजिक आजार आहे। पीडितांवर बोट ठेवणं सोपं असतं, कारण जबाबदारी झटकता येते। तिने असं का केलं, तिने तिथं का गेली, तिथं विरोध का केला नाही, मग तिने तसेच कपडे का घातले होते, आणि व्हिडिओ तर तसं दिसत नाही, हे सगळे प्रश्न विचारले जातात। पण हे विचारणं म्हणजे प्रत्यक्ष गुन्हेगाराच्या कृतीला दुय्यम ठरवणं। हा केवळ अन्याय नाही, तर अन्यायाला दिलेलं सामाजिक समर्थन आहे। आज प्रश्न केवळ एका प्रकरणाचा नाहीये, प्रश्न आहे आपण कोणाच्या बाजूने उभं राहतोय, पीडितांच्या की त्यांच्या वेदनेला संशयाच्या भोवऱ्यात ओढणाऱ्या एका विचारसरणीच्या। कारण जेव्हा पीडित महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते ना, तेव्हा लोक प्रत्यक्षात गुन्हेगाराला पाठीशी घालत असतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण जर आपण पीडितांनाच गुन्हेगार ठरवायला लागलो तर उद्या कोणतीही महिला अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याची हिम्मत करणार नाही। शोषण करणाऱ्यांचं तर उद्या किती फावेल त्याच्यामुळे, त्याचे हात बळकट करणारी ही विचारसरणी आहे का, हा सवाल आहे। आणि कुठल्याही सुसंस्कृत समाजाला हे भूषणावं नाहीये। तपास होणं गरजेचं आहे या सगळ्या प्रकरणाचा। या इतक्या महिला कुणाच्याही घरातल्या आया बहिणी आहेत, त्या का बळी पडल्या, काय नेमकं झालं, हे समोर येणं गरजेचं आहे। पण त्या सगळ्याच्या आधी न्याय निवाडा करणं अजिबात नाही। आणि म्हणूनच अतिशय संवेदनशील विषयावरती आज चर्चा करण्याच्या पूर्वी मला काही मूलभूत सवाल उपस्थित करायचे या महाराष्ट्राच्या समोर, आणि त्याची आपण चर्चा करूया। सवाल आहे, पीडित महिलांना दोष देणं, त्यांना दोषी ठरवणं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणणं हे योग्य आहे का? आज प्रश्न घेऊन आलोय, व्हिडिओवरून संमतीचा निष्कर्ष काढणं अन्यायकारक नाहीये का? कोणी सांगितलं? परिस्थिती तिथली काय होती, ती संमती होती का? जर संमती असती तर मग कदाचित हे शोषण इतकी दिवस का सहन केलं आणि मग आज त्या समोर येऊन त्या अन्यायाला वाचा का फोडतायत? पीडितांनी विरोध केला नाही हा बचाव असू शकतो का? तो भोंदू खरात विकृत नराधम काय म्हणतोय? हेच म्हणतोय त्यांनी विरोध केला नाही, हा बचाव आहे, त्याचा बचाव। महिला नेमक्या कोणत्या दबावाला बळी पडल्या? सामान्य कुटुंबातल्या ही कुणाची तरी आई बहीण ह्या सगळ्या ज्या आहेत, काय असं नेमकं घडलं की त्यांनी ह्या बळी होत असताना सुद्धा त्यांना गप्प बसावं लागलं? पण त्या बसल्या नाही, त्या पुढे
आल्या आणि त्यांनी आता वाचा फोडली. समाजात अजूनही विक्टिम ब्लेमिंगची मानसिकता आहे का, म्हणजे बळींची बळी देण्याची जी प्रथा आहे ते पुन्हा सुरू आहे का, आणि याचे गंभीर परिणाम काय होतील समाजावरती. समाज म्हणून पीडितांच्या पाठीशी उभं राहणं आमचं काम नाही का, आम्ही कुणाच्या पाठीशी उभं राहतो. फक्त विचार करा, आपल्या कुटुंबातलं कुणीतरी आहे, आपण काय केलं असतं. ह्या सगळ्या प्रश्नांची चर्चा आज आपल्याला करायची आहे बडे मुद्देच्या माध्यमातून, आणि त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशाताई मिरगे आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी वकील हिमा पिंपळे सुद्धा जोडले गेलेले आहेत. हिमाताई, तुमचंही स्वागत आहे. आणि ब्लॉगर लेखक समीर गायकवाड आपल्यासोबत आहेत. समीर सर, तुमचंही स्वागत आहे. थोड्याच वेळात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे या सुद्धा या चर्चेत सहभागी होतील. या चर्चेचा मुद्दा, मला माहिती आहे की मी त्या समाजातून आलोय, आपण सगळे त्याच समाजातून आलोय. काय समाज विचार करतोय, पण पूर्णपणे समाजाच्या विरोधातली ही भूमिका कदाचित वाटू शकते. कारण समाज मन काय झालंय, दोष कुणाला दिला जातोय हे माहीत असताना सुद्धा ही भूमिका घेतोय आम्ही. आणि आज ही भूमिका घेत असताना आशाताई, मला सांगा, एक महिलांच्या बद्दल बोलणारी एक लेखिका जेव्हा म्हणते या पीडितांवर गुन्हे दाखल करा, या विचारसरणीला आम्ही काय म्हणायचं? हे योग्य आहे का? योग्य तर नक्कीच नाही. ते निषेधार्ह आहे, ते अयोग्य आहे, याबद्दल वाद नाही. खरं तर अरुणा सबाने विदर्भाच्याच असल्यामुळे त्या माझी चांगली मैत्रीण आहेत. म्हणजे मी पण खूप आश्चर्य वाटलं मला की त्या असं कसं बोलतायत. लोकशाही आहे, त्या त्यांचं मत व्यक्त करूच शकतात. पण ज्या लेखिका आहेत, विचारवंत आहेत, सेलिब्रिटीज आहेत, जसं आपण आतापर्यंत रुपाली त्यांच्या केसमध्ये बोलत आलो, ज्यांचा समाज मनावर इफेक्ट पडतो, त्यांनी मात्र, म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी मात्र वागताना बोलताना विचार करणं गरजेचं आहे. कारण त्या बोलल्या, लोकशाही म्हणून त्यांना वाटलं ते बोलल्या. हो, पण लॉ आणि ऑर्डर प्रमाणे, ह्युमन राईट्स आणि वुमेन डिग्निटी प्रमाणे खरंच जर त्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर मी स्वतः LLB केलेला आहे MBBS DGO नंतर. कुठल्या कलमांत गुन्हा दाखल करतात त्या माहित आहे त्यांना? शी नोज द लॉ, देन व्हाय शी शुड टॉक. शी शुड नॉट. तिला तो अधिकार नाहीये. प्लस आपला इंडियन कायदा जो आहे तो कसाबला सुद्धा बोलू दिलं पाहिजे असा असल्यामुळे याला आपण बोलू देऊ. पण त्याच्या सगळ्या त्या वागणुकीचं ज्या पद्धतीने ते ग्लोरिफिकेशन झालंय या वाक्यामुळे, ते तर 100% निषेधार्ह आहे. मला सांगा, जर या न्यायाने पाहिलं तर मध्यंतरी एक 5-7 वर्ष अगोदर आपण जी मी टू चळवळ चालवली होती, तुम्हाला आठवत असेल विलास दादा? हो हो. त्या मी टू चळवळीच्या अंतर्गत ज्या असंख्य महिलांना आम्ही न्याय दिला, या न्यायाने तर त्यांच्यावरच गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. आणि त्या असं म्हणतात की महिला स्वेच्छेने आल्या म्हणून गुन्हे दाखल करा. माझं तर डोकंच गरगरलं की मग आपले सगळे सर्व्हिस प्रोव्हायडर्स, म्हणजे चक्कीत दळण घेऊन महिला जाते, भाजीवाल्याकडे भाजी आणायला महिला जाते, डॉक्टरकडे तपासून घ्यायला महिला जाते, दूधवाल्याकडे दूध आणायला महिला जाते, सिलेंडरवाल्याकडे सिलेंडर आणायला महिला जाते, कामाच्या ठिकाणी महिला जाते. मग ती स्वेच्छेने तिथे गेली म्हणून तिथल्या कुठल्या तरी एखाद्या विकृत माणसानं काय तिच्या इज्जतीवर हात घालायचा? तिचं जे तुम्ही एकदम परफेक्ट बोललात तुमच्या ओपनिंग याच्यामध्ये की ते का झालं, तिथली परिस्थिती काय होती, खरंच तिला काही आमिष दाखवलं गेलं का, खरंच तिला काही ड्रग्ज देऊन बेशुद्ध केलं गेलं होतं का, खरंच तिला संमोहित केलं गेलं होतं का, खरंच तिला कुठल्या तरी संदर्भात मी तुझ्या नवऱ्याला मारील, मी तुझ्या पोराला पळवील, मी तुझा धमक्या मित्रासोबतचा, आईला तू इतके पैसे दिले, त्याचा असंख्य गोष्टी असतात प्रत्येकाच्या आयुष्यातल्या. ब्लॅकमेलिंग असू शकतं, ब्लॅकमेलिंग मला मी फक्त एक गोष्ट सांगतो, प्रेक्षक सुद्धा बघतायत हे. एका व्यक्तीने सांगितलं, मी त्यांचं नाव नाही सांगू शकत, तपासाच्या संदर्भातली ती बाब असल्यामुळे मी व्यक्तीचं नाव नाही सांगू शकत. तो बऱ्याचदा एक गोष्ट करायचा, आधी त्या व्यक्तीची सगळी खाजगी माहिती तो गोळा करायचा. त्याच्याकडे बाकायदा त्याच्या संदर्भातली त्या बंधूकडे एक टीम होती. त्या महिलांच्या संदर्भातली सगळी खाजगी माहिती तो आधी गोळा करायचा. गोळा करून त्या महिलांना तो एक एक गोष्ट सांगायचा आणि शेवटी एक सांगायचा की मला तुझ्या कॉलेजमधल्या प्रियकराचं नाव माहिती आहे,
मला तुझ्या ह्या Correct. गोष्टी माहिती आहेत, मला तुझ्या त्या गोष्टी माहिती आहेत, असं तो सांगायचा. त्या काही फुटा अंतरावर तिचा नवरा बसलेला असेल, कुटुंबीय कोणीतरी असेल, तेव्हा ती महिला मात्र सुन्न व्हायची. कहाणी क्रमांक 1, अशा वेळी त्या महिलेला तिचं शोषण करणं सोपं जातं, कारण ती विचार करते की माझं उद्या हा वाईट करू शकतो. समजा कदाचित ते व्हिडिओ ते येणार नाही ना. जेव्हा आपण एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचतोय तेव्हा हे व्हिडिओत येणार नाही याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि व्हिडिओमध्ये दिसत नाही. मग आता मला त्या मुद्द्यावर यायचंय. हेमाताई, विरोध केला नाही म्हणजे शोषण झालं नाही, कायदा काय सांगतोय सांगा, आणि या संदर्भात आपल्याला बोलावं लागेल. नमस्कार. मी प्रथम तुमचं अभिनंदन करते की एवढ्या चांगल्या विषयावर आपण आजची चर्चा ठेवली. मीही त्या ज्या कोण लेखिका आहेत त्यांचं ऐकलं की मी मुख्यमंत्र्यांना त्यांचा ऐकला की मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं वगैरे वगैरे वगैरे. यामध्ये कायद्याचा मुद्दा हा आहे की आता जो आपण जुना कायदा सोडूया, पण भारतीय न्याय संहिता म्हणून आपल्याकडे 2023 ला एक नवीन ऍक्ट फॉर्म झाला. त्याच्यामध्ये BNS आणि BNSS म्हणजे भारतीय पुरावा कायदा आणि भारतीय न्याय संहिता असे 2 कायद्यामध्ये चेंजेस झाले. आता याच्यामध्ये कलम 376 जो पूर्वीचा IPC होतं, जे रेपचं होतं, आता ते कलम मला वाटतं 69 झाले. ते त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की महिलेचे म्हणजे जे काही सेक्शुअल इंटरकोर्स असतील ते विथ कन्सेंट आहे का विदाऊट कन्सेंट आहे, नॉन कॉन्सेक्शुअल ऍक्ट आहे म्हणजे बळजबरीनं विना स्पष्ट संमती दिल्याशिवाय केलेलं आहे का कन्सेंट देऊन केलेलं आहे. त्याच्यानंतर तिला कुठली भीती दाखवली आहे का, कुठलं कोर्शन आहे का, कुठलं थ्रेट आहे का, कुठलं फ्रॉडुलंट ऍक्ट आहे का म्हणजे फसवणूक आहे का, आणि कुठलं मादक द्रव्य देऊन म्हणजे ड्रग्ज वगैरे. आता या अशोक खराच्या केसमध्ये SIT जे इन्व्हेस्टिगेशन करतंय त्यामध्ये प्रायमा फेसी हे लक्षात आले त्यांच्या की ड्रग्ज देऊन या महिलांना बोलवलं गेलं होतं. आता याच्यामध्ये आपण विलासजी 2 सेक्शन करूया. एक अडल्टरीचा फॉर्म म्हणजे अबोव 18 इयर्स आणि बिलो 18 इयर्स जो पोक्सो मध्ये मोडतो. असे 2 पार्ट आहेत. पोक्सो मध्ये तर कन्सेंट असो नाहीतर नसो ते तो जो ऍक्ट आहे तो क्राईम मध्येच मोडतो आणि त्यातील कलम 5, 6, 9, 3, 5, 6, 9 नुसार तो शिक्षेला अशोक खरात पात्रच आहे. परंतु ज्या 18च्या वरच्या आहेत त्या अडल्टरी मध्ये येतात का, तर माझं असं म्हणणं आहे की स्पेसिफिकली अशोक खराच्या केसमध्ये त्या अजिबात येत नाहीत. कारण आता इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने हे प्रायमा फेसिकली प्रूव्ह केलेले की त्यांना कुठले तरी मादक द्रव्य दिलेले, त्यांची फसवणूक झालेली आहे. आता मला सांगा, आपण एक नॅचरल कोर्स मध्ये आपण विचार करूया. कुणीतरी माणूस केबिन मध्ये आल्यानंतर कुणीतरी माणूस हे करतो आणि लगेच सेक्शुअल रिलेशन्स इंटरकोर्स होतो. हे प्रॅक्टिकली तरी म्हणजे काय म्हणतात त्याला शक्य आहे का? त्याच्यामुळे मला वाटतं ह्या ज्या कोण लेखिका आहेत मी त्यांच्या या वक्तव्याचा एक स्त्री म्हणून निषेध करते. कारण वकिली करत असताना अनेक केसेसमध्ये याचाच केस पाडला जातो, कन्सेंट आणि विदाऊट कन्सेंट. ठीक आहे, स्वेच्छेने जर एखाद्या स्त्रीने पुरुषाबरोबर लैंगिक संबंध ठेवले असेल तर ते अडल्टरीच्या फॉर्म मध्ये येतं. त्याच्यामध्ये महिलेला कुठलीही शिक्षेचं प्रावधान केलेलं नाही, फक्त अडल्टरीमध्ये ते येतं. परंतु मला एक सांगा, तुम्ही या केसमध्ये अजिबात असं कुठलीही महिला स्वइच्छेने आलेली दिसत नाही. त्या म्हणतात की त्या टेबलवर बसतात वगैरे. त्याची मोडस ऑपरेंडी जर पाहिली आपण, अशोक खराची मोडस ऑपरेंडी जर कायद्याच्या भाषेत पाहिली आणि सर्कमटन्शियल सगळे इव्हिडन्सेस जर पाहिले, ते ऑफिस वगैरे जर पाहिलं, तर मला वाटतं हे जे त्याचं ऍक्ट आहे ते 69 BNS मध्येच मोडतं आणि विथ ड्यू कोअर्शन, विथ ड्यू थ्रेट आणि विदाऊट कन्सेंट मध्येच हे ऍक्ट येतं. आणि त्यामुळे अशोक खरात सारख्या नराधमाला फाशीची शिक्षा ची तरतूद जी आहे किंवा 10 वर्षापर्यंतची जी तरतूद आहे तीच झाली पाहिजे. आणि माझं तर असं म्हणणं आहे, रेअरेस्ट रेअर केस, रेअरेस्ट दुर्मिळातील दुर्मिळ केस म्हणून अशोक खरातला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अगदी खरं आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे की त्याने काही लोकांचे नरबळी दिले असतील, ज्या पिस्तुलाचा उल्लेख आहे, आणि ते तर कदाचित त्याला फाशी सुद्धा होऊ शकते. म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अल्पवयीन अनेक मुलींना सुद्धा त्यानं आपल्या वासनेचा बळी बनवलेला आहे. एक मुद्दा
एक हा, मुद्दा हा, राहून गेला. हम्म, अंधश्रद्धा विरोधी कायदा, आपल्याकडे जादूटोणा विरोधी कायदा जो 2013 साली फॉर्म झाला आफ्टर नरेंद्र दाभोळकर म्हणजे त्यांचा ज्यावेळी त्यांना ज्या मारून टाकलं आणि त्यानंतर हा कायदा अस्तित्वाला आला. हा, त्या जादूटोणा कायद्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की जर एखाद्या महिलेला जादूटोणा करून किंवा अंधश्रद्धा किंवा तुझं असं होईल, तुझं तसं होईल, मी तुझ्या घरातले सगळे ग्रह दोष जो आहे तो दूर करतो, तुझ्या नवऱ्याचे कोणाबरोबर संबंध आहेत ते मला माहिती आहे. म्हणजे मेंटली इतकं त्यांना हिप्नोटाईज करायचं हा, की त्या स्त्रीला असं वाटलं पाहिजे की या पृथ्वी तलावर या माणसाशिवाय माझं कुणीच नाही. हो, अशा प्रकारे मेंटल टॉर्चर हो, करायचं हो. आणि त्यांना वश करून घ्यायचं, हा सुद्धा एक गुन्हा आहे. खरंय. आणि ते नेमकं काय झालंय मला वाटतं ते तपासाच्या माध्यमातूनच समोर येणार आहे. पण त्याच्या आधीच अशा प्रकारच्या निष्कर्षापर्यंत समाजानं पोहोचणं, मी हा समाज का शब्द वापरतोय सातत्यानं, लेखिका अशा जी बोलल्या तो भाग म्हणजे ते जाहीरपणे बोलल्या. मी फक्त एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगतो, जेव्हा मी हा प्रश्न सोशल मीडियावरती टाकला दररोजच्या प्रमाणे की त्याच्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया द्या, तर त्या प्रतिक्रियांमध्ये सुद्धा अनेक म्हणजे बहुतांश म्हणायला सुद्धा हरकत नाही, बहुतांश प्रतिक्रिया सुद्धा अशाच आहेत ज्या महिलेला दोष देणाऱ्या आहेत, महिलांना दोषी ठरवणाऱ्या आहेत. या सगळ्या पीडितांना, मी महिला म्हणणार नाही, पीडितांना, म्हणून मी समाज हा शब्द मुद्दाम वापरतोय. आणि मग अशा वेळी मला प्रश्न बापू तुम्हाला विचारायचा आहे, आज अशा प्रकारे पीडितांना हा दोष का दिला जातोय, त्याची मानसिकता सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागेल. अगदी खरं सर. आपल्याकडे एक मोठा प्रॉब्लेम असतो समाजाच्या मेंटॅलिटीचा, की इव्हन एखादी मुलगी घरातून निघून गेलेली आहे किंवा एखाद्या मुलीवरती अत्याचार झालेला आहे किंवा एखाद्या मुलीने बळजबरीने लग्न केलेलं आहे किंवा घरच्यांच्या इच्छेविरुद्ध तिने लग्न केलं असेल, तर सर्वात आधी अशा प्रकारच्या पोस्ट किंवा असं कुठलेही एखाद्या न्यूज पोर्टलने न्यूज जरी टाकली तरी त्याच्यावरती जे ट्रोलिंग करणारे लोक असतात ते सर्व सांगतात की ह्या मुलीने जे केलंय तिला याच लायकीची होती, तिला मारलंच पाहिजे. म्हणजे समाजामध्ये एक पद्धत अशी रूढ झालेली आहे की स्त्रीच्या विरोधात एखादा अत्याचार झालेला असेल तर तिनं ती चूक केली होती म्हणून तिच्यावरती तो अत्याचार झालेला आहे हे सांगण्याची पद्धत अलीकडच्या काळामध्ये जसं मनुस्मृती आणली पाहिजे असं ज्या पद्धतीने सांगितलं जातं, त्याला कुठंतरी हे समांतर अशा पद्धतीचं लोकांकडून ट्रोलिंगच्या माध्यमातून हे केलं जातं. परंतु जेव्हा अशोक खरातांच्या ह्या सर्व बातम्या चर्चेमध्ये होत्या तेव्हा लोकांच्या काही पोस्ट मध्ये किंवा अनेक मीम्स मध्ये असं होतं की खरातांचा टेबल विकणे आहे, तुम्हाला हवा आहे का, तर तो टेबल पाहिजे असं सांगणारे हजारो लाखो लोक होते. म्हणजे ही विकृत मानसिकता जी आणि सोशल मीडियावर सुद्धा मिठक्या मारू मारून तोंडाला पाणी आणून जे व्हिडिओ व्हायरल करत होते त्याच्यावर सुद्धा पैसे कमवण्याचा काही लोकांनी जो घाणेरडा विकृतपणा केला, ही समाजातली आजारी लोक आहेत नाही सगळी. अगदी अगदी खरं सर. इव्हन एआय ने बनवलेले व्हिडिओ खरे व्हिडिओ अशा सांगून पाठवले गेले आणि त्याच्यातून लोकांनी एकमेकाच्या म्हणतो ना आपण कंड शमवणे हा एक प्रकार त्याच्यातून केला गेला असं मला सांगायचं होतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की अशोक खरातांनी जे केलेलं आहे त्याच्या मागे नेमकं काय आहे हे माहीत नसताना सरसकटीकरण करून सर्व स्त्रिया स्वेच्छेने आल्या असं म्हणणं म्हणजे अत्यंत धाडसाचं आहे आणि अत्यंत चुकीचं पण आहे. मी अरुणाताई सबाने यांना पर्सनली ओळखतो, त्यांचं नागपूरमध्ये मोठं काम आहे, गंगा जमुना या वेश्यावस्तीत त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. त्यांची आकांक्षा नावाची संस्था आहे, परंतु त्यांनी हे विधान का केलेलं आहे मला माहिती नाही. परंतु ह्या विधानाचा मी निषेध करतो कारण समाजामध्ये या पद्धतीचं वागणं किंवा या पद्धतीचं वर्तन कुणीही सहन करू शकत नाही. आणि असं जर कुणी विधान करत असेल तर जो ब्लेम करणारा किंवा जो अत्याचार करणारा व्यक्ती आहे त्याला पाठबळ दिल्यासारखं आहे. आणि हीच खरी चिंतेची बाब आहे, ज्याला आपण बळीचा बळी देणं अशा प्रकारे म्हणतो, हे अधिक घातक आहे. आणि म्हणूनच त्यांनी हे स्टेटमेंट केलं, त्यांनी त्यांची बाजू मांडावी, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. त्यांनी स्पष्टपणे माध्यमांच्या समोर ही भूमिका मांडलेली आहे, तर मग या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी यावं. त्यांचं जे काही लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्याची चिरफाड करण्याचा आपल्याला अधिकार आहे, त्या अधिकारानुसार त्यांनी यावं. हा आपला प्रयत्न होता, आपण प्रयत्न केले, ते आल्या नाही आहेत, ठीक आहे, ते पण त्यांना स्वातंत्र्य आहे, त्यालाही काय आपण जबरदस्ती करू शकत नाही. आपल्यासोबत अंजलीताई सुद्धा जोडले गेलेले आहेत. अंजलीताई, तुम्ही हे स्टेटमेंट ऐकलं असेल की या पीडितांनाच
दोषी ठरवा आणि त्यांच्यावरच गुन्हे दाखल करा अशा प्रकारची मागणी करण्यात आली. तो भाग एका व्यक्तीचा झाला. पण समाजातल्या समाज माध्यमांवर सुद्धा अशा प्रकारची भूमिका घेऊन जे बोललं जात आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरंच त्या महिलांवर हा अन्याय नाही का? विलास, मला तर असं वाटतं की हे विधान करणारी लोक यांना त्यातलं काय माहितीये. कारण मला जेवढे फोन कॉल झाले होते, मला जेवढी माहिती त्यांच्याकडनं मिळाली, जी माहिती पोलिसांकडनं मिळाली होती, आपण जे FIR वाचले, FIR ची कॉपी वाचली, प्रत्येक प्रकरणात जेवढे जेवढे FIR झाले आहेत त्या प्रत्येक प्रकरणात जी कंप्लेनंट आहे तिने असं सांगितलं की तिच्याबरोबर तिला तिथे तिच्या का तर नवऱ्याने नेलं होतं, का तर सासू सासऱ्यांनी नेलं होतं, ज्या अविवाहित मुली होत्या त्यांना आईवडिलांनी नेलं होतं. तर मग का आपण असं विधान करतोय? त्या महिला काही स्वेच्छेने गेल्याच नव्हत्या. त्यांना तिथे नेलं गेलं होतं. कोणाला मुलगा होत नाही म्हणून, कोणाला मूलच होत नाही म्हणून, कोणाचं लग्न ठरेल की नाही हे विचारण्यासाठी. तिथे जे गेले ते स्वतःहून गेले नव्हते. नवऱ्यांना तिथे बाहेर काढण्यात आलं होतं आणि त्यानंतर जे घडलं ते आपण सगळ्यांनाच माहिती आपल्याला काय घडलं ते. हो. त्यामुळे किती किळसवाणी असं एखादं कोणी विधान करू शकतं आणि त्याच्यावर खरं तर आपण चर्चा सुद्धा खरं विलास करू नये. कारण हे किती अपमानास्पद आहे, किती अपमानास्पद आहे. एकतर त्यांना इच्छा नसताना अनेकांना तिथे जावं लागलं. कोणी, जसं मी म्हटलं, कोणी नवरा घेऊन गेला, कोणी सासू सासरे घेऊन गेले, कधी आई वडील घेऊन गेले आणि आज जाऊन केबिनमध्ये त्यांच्याबरोबर जे झालं ते आता दुसरा भाग त्याच्यातला आपण बघू विलास. तिथे जाणारी लोक कोण होती? तिथे जाणारे रुपाली चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्या ट्रस्टवर त्यांच्या नावासकट खाली लिहिलेलं होतं महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत म्हणून. त्या जर अशा माणसाकडे जात असतील, एकनाथ शिंदे जात असतील, दीपक केसरकर जात असतील, अगदी सगळे, सुनील तटकरे काय, सगळ्यांचे फोटो होते त्याच्यात. तर 40-45 असं ची असताना यादी आहे. कोणाला वाटेल, कोणाला स्वप्न पडेल की हे चांगली लोक नाही आहेत म्हणून. आणि आज जाऊन जर त्यांना सांगितलं की बाबा तुझा नवरा मरून जाईल, तुमच्या घरावर कोप होईल, हे जर तू बाहेर जाऊन सांगितलं नाहीस तर, हे सुद्धा रेकॉर्डेड आहे FIR मध्ये. हा. आणि असं असताना जर कोणी म्हणजे अशी विक्षिप्त धमकावलं गेले, विधानं त्यांना केली ना, ब्लॅकमेलिंग झाले, इमोशनल त्यांच्या ब्लॅकमेलिंग झालंय. एक्झॅक्टली. आणि जर असं असून पीडितेंना जर कोणी दोष दिला, मला त्यांच्या अकलेची कीव करावीशी वाटते, कीव करावीशी वाटते. पण यातला आणखीन एक मुद्दा का दुर्लक्षित केला जातोय? आशाताई मला सांगा, जर या महिला आज महाराष्ट्राच्या समोर, म्हणजे सगळं आता न्यायव्यवस्थेच्या समोर येऊन न्याय मागतायत ना, अरे स्वेच्छेनं असतं तर आपलं उभं आयुष्य त्यांनी पणाला लावून या नराधमाला जेलमध्ये पोहोचवलं असतं का हो? एक साधी गोष्ट आहे. आणि लहान लहान लेकरं सुद्धा ज्यांनी सोडले नाहीत त्या मुलींना पण आपण दोष देतोय का? हे काय चाललंय? ताई म्यूट आहात आपण. हा हा आला ताई. Why not? ताई तुमचा आवाज, पूर्ण विरोध. ताई मी प्रयत्न करतो की तुम्हाला फोन लाईन वरून घेता येतं का, कारण नेटवर्कचा काहीतरी अडचण दिसतेय. नेटवर्क नाहीये तुमच्याकडे, मी येतो तुमच्याकडे. पण हेमाताई मला सांगा की अशा प्रकारच्या केसेसमध्ये या आधी सुद्धा, म्हणजे वर्किंग प्लेसेसमध्ये सुद्धा अनेकदा अशा घटना घडलेल्या आहेत की वर्किंग प्लेसमध्ये ती महिला मग कशाला बळी पडली, ती कशाला गेली, तिथं सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. पण आता पॉशच्या माध्यमातून सुद्धा त्या गोष्टी कायद्याच्या अंतर्गत आलेल्या आहेत. त्यामुळे कायदा नेमकं काय सांगतोय, की म्हणजे पुरावा काय पाहिजे, त्या पीडितेनं काय, कशा प्रकारे हे सिद्ध करणं गरजेचं आहे? नाही, काय आहे याच्यात विलास सर, मला मगाशीच एक सांगायचं होतं की जो पोक्सो ऍक्ट आहे, बाल लैंगिक अत्याचार विरोधी, लैंगिक अत्याचार विरोधी कायदा, त्यामध्ये कलम 22 आणि 23 मध्ये त्या मुलीचं आयडेंटिटी किंवा तिची ओळख, तिचं नाव, गाव, पत्ता हे डिस्क्लोज करणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. आणि जे जुनं मला वाटतं
IPC आहे ते 228A प्रमाणे, आता नवीन BNS प्रमाणे माझ्या लक्षात नाही, 2 वर्षाची त्याला शिक्षा आहे. आणि राजरोसपणे मला वाटतं वेबसाईटवर सुद्धा हे व्हिडिओ टाकलेले आहेत. ही एक सामाजिक विकृती आहे, मानसिक विकृती आहे. आता आपण जो मुद्दा मांडला की स्त्रीने ते कसं प्रूव्ह करायचं, की म्हणजे ते कन्सेंट आहे की विदाऊट कन्सेंट आहे, की ती स्वइच्छेने गेली होती का नव्हती. या अशोक खरातच्या पर्टिक्युलर केसमध्ये जर विलास सर आपण पाहिलं तर कित्येक व्हिडिओमध्ये बाहेरचं जे चेंबर आहे, म्हणजे जे मेन ऑफिस आहे, तिथं त्या पीडितेचे नातेवाईक बसलेले आपल्याला दिसत आहेत, त्या ग्लास मधून दिसत आहेत. आणि अँटी चेंबर मध्ये हे कृत्य चालू आहे. मला सांगा, कुठली तरी स्त्री अशा प्रकारे नातेवाईकांना, आपल्या जवळच्या लोकांना बाहेर बसून अशा प्रकारचं कृत्य करू शकते? प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? आणि सिद्ध पुरावे काय द्यायचे, तर आता जे FIR सांगितले त्या FIRचा खीस पाडला जातो. प्रत्येक लाईन ना लाईन ही कायद्याच्या कसोटीमध्ये इव्हिडन्शियरी व्हॅल्यू म्हणतात त्याला, ती पाहिली जाते. आयदर सर्कमस्टॅन्शियल इव्हिडन्स, सबस्टॅन्शियल इव्हिडन्स, म्हणजे वास्तववादी काही पुरावे आहेत का, पुराव्यांची काही चेन जुळते का. तर यामध्ये सगळं ज्यामध्ये कसं पॉझिटिव्ह आहे की अशोक खरात सारखा बंधू बाबा हा, मला वाटतं, महिलांच्या मजबुरीचा फायदा घेत होता. मग ती कौटुंबिक असेल, आरोग्याची असेल, शैक्षणिक असेल, नोकरीची असेल, मूल न होण्याची असेल, या सगळ्यांचा तो एक फायदा घेत होता. आणि कुणीतरी सांगतं ना की बाबा इथं गुण येईल, तिथं गुण येईल, इथं जा, तिथं जा. मग घरातले लोक म्हणतात तुला मूल अजून 10 वर्ष झालं होत नाही, तुला चल म्हणते तिथं. कधी कधी सुशिक्षित असणाऱ्या बऱ्यापैकी त्या ज्यांनी आरोप केलाय, लेखिका, त्यांनी असा आरोप केला की ह्या सुशिक्षित महिला आहेत. बऱ्यापैकी सुशिक्षित महिला सुद्धा अशा वेळेला इमोशनल चेन मधून ज्यावेळी जातात, त्या परिस्थितीतून जातात, त्यावेळी ऐकल्याशिवाय कुठलं ऑप्शनच नसतं त्यांच्या पुढे. कौटुंबिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या ऑप्शन नसतं, म्हणून त्या जातात. मला मी फक्त वाटतं एक गोष्ट सांगू ताई, एक गोष्ट मला फक्त सुचली म्हणून, आपल्या समाजात सुद्धा हा बंधूचा विषय थोडासा बाजूला ठेवा. समजा मानसिकरित्या मी कमकुवत झालोय, मी डिप्रेशनमध्ये आहे, तर अशा वेळी एखादी व्यक्ती माझ्या त्या मानसिक स्थितीचा आधार घेऊन माझ्या जवळ येऊन मला विश्वास देऊ शकते आणि माझा गैरफायदा घेऊ शकते. मी एक स्त्री असेन तर कदाचित हे इथं असू शकतं ना. म्हणजे फक्त त्याला एक मोठा काळ जावा लागतो आणि विश्वास संपादन करून कदाचित मीच आता ह्या सगळ्यातून तुला बाहेर काढणार आहे असं करून कित्येक बळी जातातच ना समाजामध्ये. पण नंतर लक्षात येतं की आपली फसवणूक झालेली आहे. कदाचित या मेंटल स्टेजचा सुद्धा त्याने वापर केलेला असू शकतो, मेंटली, ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि दुसरं म्हणजे ताई, मला हे कायदेशीर दृष्ट्या थोडं समजून सांगा की तो जेव्हा न्यायालयाच्या समोर गेला तो म्हणतो हा तर विधीचा एक भाग आहे. नाही, त्याच्यापेक्षा कहर असा आहे की त्याची जी पत्नी आहे कल्पना खरात, तिचं तर असं म्हणणं आहे की या महिलांनीच माझ्या नवऱ्याचं लैंगिक शोषण केलं, हा कहर आहे. आणि कोर्टापुढे आता हे बघा, डिफेन्स घ्यायला त्यांना आरोपी म्हणून डिफेन्स घ्यायचा पूर्ण अधिकार आहे. ते त्यांच्या लाईन मध्ये डिफेन्स घेतील. पण विलास सर, सुप्रीम कोर्टाचे अनेक असे सायटेशन्स आहेत जे सुप्रीम कोर्टामध्ये कन्फर्म झालेले आहेत. असे सायटेशन आहेत की विदाऊट कन्सेंट आणि कन्सेंट याच्यामध्ये विदाऊट कन्सेंटच बऱ्यापैकी अशा प्रकारचे सेक्शुअल इंटरकोर्स झालेले आहेत. आता याच्यामध्ये पर्टिक्युलर केसमध्ये ठीक आहे, एखादी महिला स्वइच्छेने जाऊ शकते, म्हणजे सर्कमस्टॅन्शियल इव्हिडन्सला जी व्हॅल्यू आहे कायद्याने, त्याच्यामध्ये आपण असं गृहीत धरूया की एखादी महिला जाऊ शकते. एवढ्या शेकडो प्रमाणात महिला कशा काय जाऊ शकतात स्वइच्छेने? आणि ताई त्याच्यातली एक गोष्ट, ताई एक गोष्ट, समीर सर मला तुम्ही सांगा, आशा ताई तुम्ही पण बोला किंवा कुणी सांगितलं, अंजली ताई तुम्हीच चालेल. हे बघा, तो जे कोर्टाच्या समोर स्टेटमेंट करतोय ना की मी काही शोषण केलेलं नाहीये, हा एक विधी आहे आणि त्या विधीचा तो भाग आहे. कदाचित असं नाही का असू शकत की जसे वेगवेगळे विधी त्याने सांगितले, कुणाला खडा सांगितला असेल, कुणाला काही कापायला सांगितलं असेल, कुणाचा जीव घ्यायला, लोक तर जीव घेतात, म्हणजे विधीचा एक भाग आहे म्हणून नरबळी देतात ना. अगदी तशाच प्रकारे हा एक विधी आहे असं डोक्यात भरून सुद्धा हे करणं खूप गरजेचं नाही, तर त्याच्याशिवाय नाही. म्हणजे एक प्रकारे हे मानसिकरित्या त्या माणसाचं पूर्ण ताबा घेणं असं नाही का होऊ शकत? समीर सर, तुम्ही कुणीच उत्तर द्या. सर्वात आधी मला अशोक खरातांच्याबद्दल एक गोष्ट सांगायची की अशोक खरातांचं नाव जेव्हा प्रसिद्धीस आलंय अगदी सुरुवातीच्या काळामध्ये,
तेव्हा ते लोकांच्या समोर ताट ठेवायचे आणि ते ताटामध्ये पैसे ठेवायला सांगायचे. ते अमुक एक रक्कम द्या वगैरे असं म्हणायचं नाही. आणि त्यांचं आपण त्याला तेव्हा अरे तुरे करू सर, अरे तुरे, मला ते नको वाटतं. हा, मग त्या व्यक्ती अशोक खरातने तेव्हा सुरुवातीची त्याची जी प्रसिद्धी केली होती ती रमल ज्योतिषी, म्हणजे की तो चेहरा पाहायचा आणि चेहरा पाहून भविष्य सांगायचा. आणि चेहरा पाहतानाच हे लोक डोळ्यामध्ये पाहतात आणि डोळ्यात रोखून ते हिप्नोटिझम तो करायचा. आणि ह्या हिप्नोटिझमच्या थ्रूच त्यांनी हे सर्व केलेलं आहे. आणि त्यांनी त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत आणि ही प्रकारे शुद्ध फसवणूक आहे. अशी फसवणूक केलेली असताना सुद्धा त्याला जर आपण काही चांगली नावं देऊन त्याची भलावण करत असू तर ती समाजाची फसवणूक आहे. हा, आशाताई. माझा तोच मुद्दा होता. मग अशी मी बोलताना, आम्ही जरा खेड्यात राहतो ना अकोल्यासारख्या, हा, मध्येच आमचं जाऊ शकतं. नाही नाही, तर ठीक आहे ठीक आहे. या हा, मधल्या 10-15 वर्षामध्ये तुम्ही सॉफ्ट स्किल म्हणून टीव्ही सिरियल्स पहा, आजूबाजूचं सगळं धर्मसत्ता आणि राजसत्ता हे एकत्र आले. हम्म, आणि ही धर्माची अफू सगळ्या धर्मांमध्ये आहे, याच्यात आहे आणि त्याच्यात नाही आहे अशातला भाग नाही. हम्म, ही धर्माची अफू जी खालपर्यंत पर्कोलेट होत आहे. म्हणजे तो म्हणायचा की तू सब फसाद की जड़ तेरी योनी है, जड़ तेरी योनी है, म्हणजे मनुवादी. आणि पुढं मैं तेरा कृष्ण हो तू मेरी राधा, मैं तेरा शंकर तू मेरी पार्वती. म्हणजे आता समीर दादा म्हणतात तसं किंवा हेमाताई म्हणतात तसं, एक तर त्या परिस्थितीमध्ये तिला हिप्नोटाईज करून आणि मग अंडर द, जसं आम्ही डॉक्टर लोक अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द एनेस्थेसिया आणतो, तसं अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ओन हिमसेल्फ. फार सुंदर मुद्दा आहे हा, की खरंच मला जर कोणाकडे स्वेच्छेने जायचं असेल तर मी माझ्या घरातल्या लोकांना घेऊन जाईल. इज इट पॉसिबल? करेक्ट. इज इट पॉसिबल? नो. आणि म्हणूनच आणि या- दुसरं ताई ताई अजून एक, जर समजा शारीरिक गरज असेल तर ती बाबाकडे जायची काय गरज आहे? अगदी बरोबर हजार मुद्दा आहे. हजार Exactly. ऑप्शन असतील त्यांच्याकडे आणि ते हजार. एकट्या पण जाऊ Exactly. शकतात. एवढ्या सगळ्या Exactly. महिला, अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे आपण खुलेपणानं त्याच्याबद्दल बोलूया. बोलू शकतो. आणि जिथं आपल्याला शारीरिक गरज असेल, समजा ती त्या पद्धतीनं त्या स्कॅरिसिटी मधून किंवा त्या पद्धतीने ती उपाशी असेल, तर अगदी म्हणजे तू नाही तर और सही और नाही, या 58 वर्षाच्या म्हाताऱ्याकडे जिथे एवढी गर्दी आहे, त्याचा एकदा हात सुद्धा गेल्यावर असा नंतर तुम्ही आहे, नंतर ते आहे. मूर्ख नाला. हा, लाखात मगाशी एक्झॅक्टली. म्हणजे त्याच्या त्या मुवमेंट ज्या आहेत त्या किळसवाण्या आहेत, किळसवाण्या. तेव्हा म्हणजे त्यांनी मगाशी जो मुद्दा सांगितला तो अगदी बरोबर आहे. मला असं म्हणायचं की काचेच्या बाहेर आपल्या कुटुंबातले लोक बसून कुठलीही स्त्री चेंबर मध्ये ते कृत्य करणार नाही, कधीच नाही, हे शक्य नाही आहे. आणि लहान मुली कशा काय? म्हणजे हा एक आणखीन महत्वाचा मुद्दा आहे. ज्या अल्पवयीन मुली आहेत त्या अल्पवयीन मुलींना सुद्धा त्याने आपल्या वासनेचा शिकार बनवलेला आहे. अंजली ताई, आणि हे हा दुसरं आहे की महिलांना टोटली, म्हणजे अजूनही आपण किती आमच्यासारख्या बाहेर येतात, बोलत आहात, अनिताई किंवा सुल्फाताई, हेमाताई या किती फायटर आहेत आपण पाहतोय. परंतु दुय्यम स्थान हे अजून दुय्यमच आहे. घरातल्या लोकांनी म्हटल्यावरही तू तिथे का नाही येत, याचा घरात त्रास सहन केल्यापेक्षा चल तू म्हणतो ना जाऊ तिथं, मुलगा होईल किंवा मूल होईल, अशा पद्धतीने सुद्धा काही महिला तिथे जाऊन आणि मग त्या सगळ्या चक्रामध्ये त्या अडकलेल्या असू शकतात, असं मला स्ट्रॉंगली वाटतं. अंजलीताई, या सगळ्या प्रकारामध्ये महिलांना दोष देत असताना कुठंतरी या नराधमाला, दुय्यम त्याच्या कृतीला दुय्यम लेखण्याचा प्रकार होऊ शकतो का? किंवा त्याचा बचाव करण्याचा त्याचा जो प्रयत्न आहे तो अधिक सक्षम होऊ शकतो का? नाही, मी तर काडी मात्रही किंमत त्याला देत नाहीये. म्हणजे मला त्याला काय म्हणायचंय किंवा तो काय म्हणतोय त्याच्याकडे मला बिलकुल 1 मिनिट सुद्धा बघावंसं वाटत नाहीये. कारण मी ज्या पीडितांशी बोलतेय, त्याच्यापैकी कित्येक जणांचे आता हे जे व्हिडिओ व्हायरल झाले, हे विकृत माणसं आहेत तुम्ही म्हणतात, पण विकृत आहेत. काही लोकांना बद्दल चीड निर्माण झाली असेल, पण आपण काय करतोय याचा जरा पण विचार न करता हे व्हिडिओज त्यांनी सोशल मीडियावर टाकणं, त्यांना एवढंही डोकं नाही की त्यातल्या त्या पीडित महिला, त्यांना स्वतःचं घर, कुटुंब, मित्र, मैत्रिणी सगळ्या असतील आणि त्याचा काय इम्पॅक्ट होतोय. तुम्हाला माहितीये किती जणांनी मला फोन करून सांगितलं की आमच्यावर जीव देण्याची पाळी आहे, कारण आमचे असे व्हिडिओ बाहेर येत आहेत. आणि यू वोंट बिलीव्ह की पहिले 4 ते 5 दिवस मी फक्त काय करत होते, ते लिंक ज्या पाठवायचे त्या मी सातपुते मॅमना द्यायचे आणि त्यांना त्या डिलीट करायला लावायचे. त्याचे सगळे सोर्स पर्यंत जाऊन त्या सोशल मीडियावरनं ते काढायला लागायचे. कारण ते लोक म्हणाले की आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही उरलाय.
इतका वेडेपणाचे जर धंदे लोक करत असतील, कशाचाही विचार न करता, तर कसं? आणि ज्या पीडित महिला बिचाऱ्या स्वतःच्या जीवावर उदार होऊन अशा ठिकाणी जाऊन स्वतः स्टेटमेंट देत आहेत, इतकं धाडस करतायत, त्यांचं आपण कौतुक करण्याऐवजी खरंय. त्यांचे व्हिडिओ जर सोशल मीडियावर टाकले तर हे कसं चालेल? आणि एवढे डोकं, एवढी अक्कल या लोकांना असू नये. आता मी काय मी बोलायचं? आणि पूर्ण त्याच्यात सहमत असं आहे काही तुमच्या विधान येत मताशी असतं ताई. तुमच्यासारखं. मी पूर्ण सहमत आहे. बाबांनो, एवढ्या मोठ्या धिंडाच्या सोबत लढणं काहीची गोष्ट नाही. ज्याच्याकडे सगळ्या प्रकारची सत्ता, सगळ्या प्रकारची पॉवर, सगळं असताना सुद्धा त्याच्या विरोधात आवाज उठवणं, ते हिम्मत या भगिनींनी केलेली आहे. आज त्यांच्या पाठीशी समाज म्हणून आपण सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे, ना की त्यांच्या चारित्र्याचं हनन. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या माणसांच्या जगण्याला आपण सुद्धा पुन्हा त्यांच्यावर अन्याय करता कामा नये. आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या क्लिपिंग व्हायरल करणं, त्याचे घाणेरडा आनंद लुटणं किंवा ते बघणं हे चुकीचं आहे. आणि या सगळ्यामध्ये समाज म्हणून आपण सगळ्यांनी ठामपणे या पीडितांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, ना की त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं पाहिजे. ही आज अपेक्षा आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेतून समोर आलेली आहे. मला माहिती आहे पोल काय असेल, पण तरी सुद्धा जी भूमिका आहे ती भूमिका आहे. बघा प्रेक्षकांचं काय मत आहे. आपण प्रश्न विचारला होता की खरात प्रकरणातील महिलांना दोष देणं योग्य आहे का? 73% लोक होय म्हणतायत, त्यांना दोष देणं योग्य आहे. पण अजूनही आमची भूमिका हीच आहे की महिलांना अजिबात दोष देता कामा नये. आपण समजून घेतलं पाहिजे त्या कुठल्या परिस्थितीतून गेलेल्या असतील आणि त्या पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. ही ठाम भूमिका न्यूज 18 मराठीची आहे. या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.